लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपल्याशी वार्तालाप करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीनं या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। थोडंसं आपल्याला निरोप देण्यामध्ये त्या ठिकाणी अनियोजन झालं, त्याबद्दल सुद्धा मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। पण तरी सुद्धा आमच्यावरील प्रेमापोटी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला, त्याबद्दल मी आपल्या सर्व पत्रकार महोदयांचं, प्रिंट मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, या सर्वांचं मनापासून स्वागत मी या ठिकाणी करतो। सुरुवातीला निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, पालकमंत्री प्रतापरावजी सरनाईक साहेब आणि माननीय आमदार बावनकुळेजी साहेब यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन धाराशिव जिल्ह्यातल्या निवडणुका आम्ही महायुतीच्या माध्यमातून लढवणार अशा प्रकारची घोषणा केलेली होती आणि ती सुद्धा आपण सर्वांनी जनतेसमोर दाखवलेली होती। त्या अनुषंगानं आमचेही संपर्क मंत्री, कृषी मंत्री माननीय आमदार दत्तात्रयजी भरणे साहेब यांच्याबरोबरही त्यांनी चर्चा केलेली होती आणि तसे निर्देश आम्हाला पक्षाकडून आल्यामुळं आम्ही पण भाजप, शिवसेना यांच्याशी संपर्क करून युती करण्याबाबत आम्ही पण हात पुढे केलेला होता। शेवटी राज्यामध्ये 3 पक्षाचं सरकार आहे, भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट, आणि म्हणून महायुतीनंच ह्या निवडणुका लढवाव्यात हाही विचार आम्ही केलेला होता आणि त्या अनुषंगानं ही चर्चा पण झाली। आता 3 प्रमुख घटक असल्यामुळं मग इथं धाराशिव असेल, जिल्ह्यामध्ये कळंब आहे, भूम आहे, परांडा आहे, नळदुर्ग आहे, तुळजापूर आहे, याही ठिकाणी ज्या काही जागांची संख्या आहे म्हणजे नगरसेवक पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्ष उमेदवार, त्या अनुषंगानं त्याची विभागणी 3 पक्षामध्ये करावी आणि त्या पद्धतीनं समान संख्येचा आकडा हा त्या पक्षाला, मग ते शिवसेना असो, भाजप असो, आम्ही असो, घ्यावी अशा प्रकारची चर्चा आम्ही त्यांच्याबरोबर केलेली होती। त्यामध्ये काही ठिकाणी नगरसेवकाची जागा सुद्धा प्रभाग काही त्या ठिकाणी क्रॉस होत असले तर तेही आम्ही ऍडजस्ट करायला त्या ठिकाणी तयार होतो, परंतु चर्चा जी काय व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीनं जागा मिळायला पाहिजे त्या जागा न मिळाल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी नळदुर्गला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट स्वतंत्रपणाने आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार संजय बताले आणि बाकी सर्व जागा आम्ही त्या ठिकाणी स्वतंत्रपणाने लढवतोय। आपणही त्या ठिकाणी होता, मान्य नेते आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब यांची जाहीर सभा पण त्या ठिकाणी झालेली होती आणि तुळजापूरलाही आम्ही 3 जागेवरती निवडणूक लढवतोय। आपल्या शहरामध्ये सुद्धा आता आम्ही 20 जागेवरती निवडणूक लढवतोय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ चिन्ह घेऊन त्या ठिकाणी आम्ही 5 उमेदवारांना पुरस्कृत केलेला आहे, कारण हे महायुतीची चर्चा पुढे चालल्यामुळं ऐन वेळेला निवडणूक उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या तारखेपर्यंत ही काही बोलणी पूर्ण झाली नाही, त्यामुळे काही उमेदवारांना आम्हाला पुरस्कृत करावं लागलं। त्यामुळे 5 उमेदवार आम्ही पुरस्कृत केले, 15 उमेदवार आमच्या पक्षावरती निवडणूक लढवतात। आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार ऍडव्होकेट मंजुषा विशाल साखरे या उच्च शिक्षित उमेदवार आहेत। इतर जे काही उमेदवार आहेत त्यांचंही शिक्षण आपण आपल्या समोर आहे, आमच्याही उमेदवारांचं शिक्षण आपल्या समोर आहे। शेवटी या शहराला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी एक पर्याय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतोय, कारण आपल्याला माहित आहे की पाण्याची भीषण समस्या या शहराला जाणवत होती। तत्कालीन जेव्हा ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक होती तेव्हा राणा पाटील आमच्याच पक्षामध्ये होते आणि त्यावेळेस दादा
कामामध्ये होते आणि त्यांनी प्रयत्न करून माझ्या सासरवाडीचं हे देणं लागतंय म्हणून मुद्दामून त्या ठिकाणी वरिष्ठांशी चर्चा करून उजनीतून पाणी देण्याचा निर्णय सुद्धा त्या ठिकाणी केलेला होता आणि ती योजना पूर्ण करून आज उजनी धरणाच्या माध्यमातून हे पाणी धाराशिवकरांना मिळण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी झालेलं आहे. परंतु यापूर्वी अनेक वेळेला राष्ट्रवादीकडे सत्ता होती, सत्तेत कोण सहभागी होतं हे मी आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही, मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही. परंतु ज्या पद्धतीनं शेजारी लातूर जिल्ह्याचा विकास झाला, लातूर शहराचा विकास झाला, तितक्या झपाट्यानं आपल्या शहराचा विकास अद्यापही झालेला नाही ही खंत माझ्या मनामध्ये या जिल्ह्याचा सुपुत्र नात्यानं आहे. त्यामुळं निश्चितपणानं आज आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे आहेत. त्यामुळे त्या माध्यमातून या शहरामध्ये आम्ही काहीतरी करू शकू म्हणून आम्ही जाहीरनामा आपल्या समोर ठेवलेला आहे. आम्ही काय करणार आहोत हे आम्ही जनतेसमोर त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. शेवटी आपण तुम्ही सुद्धा त्या आंदोलनामध्ये उतरला होता की इतर रस्ते चांगले झाले पाहिजेत. मागे एका तरुण युवकाचा रस्त्यातील शहरात खड्ड्यामध्ये पडून मृत्यू झाला, मुकमोर्चा सुद्धा आपण काढला, मीही त्याच्यामध्ये सहभागी झालेलो होतो. त्यामुळे इतर रस्ते चांगले झाले पाहिजेत. आता रस्ते मंजूर झाले तर त्याच्यामध्ये कोणी स्थगिती आणली, स्थगिती आणणारे कोण होते, मग स्थगिती उठवण्याचा प्रयत्न का केला गेला नाही, किंवा त्याच्यामध्ये उपोषणाला ज्या लोकांना बसवलं त्यांना कोणी बसवलेलं होतं. मी एक नागरिक म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून, आपल्या शहरातले नागरिक आहेत म्हणून मी ते कोणी बसवलंय हे काय मला माहित जरी असलं तरी शेवटी आपले लोक जनता बसली, त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे या नात्यानं मी सुद्धा त्यांचं म्हणणं गेलो, निवेदन घेतलं आणि ऐकून घेतलं. परंतु मला असं वाटतं की याच्यात राजकारण करण्यापेक्षा लोकांना आपण विकास दिला पाहिजे, राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे आणि मग त्या दृष्टिकोनातून या शहराचा सर्वांगीण विकास, शेवटी सर्वांगीण विकास म्हणजे लोकांनी काही त्यांच्या घरी येऊन पाणी भरावी अपेक्षा नसते, पण किमान त्यांच्या दारातला रस्ता चांगला झाला पाहिजे, त्यांच्या दारामध्ये रात्रीच्या वेळेस लाईट लागली पाहिजे, घरामध्ये पिण्याचं पाणी स्वच्छ असलं पाहिजे, रोज सकाळी कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी दारामध्ये आली पाहिजे. या मूलभूत ज्या काही विकासाच्या गरजा लोकांच्या असतात त्या पूर्ण करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी जवळपास 15 सूत्री कार्यक्रम आपल्याकडे ठेवलेला आहे. मग शहरात जे विविध त्या ठिकाणी गार्डनसाठी स्पेस आरक्षित केले, तिथं चांगलं गार्डन डेव्हलप करणं. आज आपल्याकडं ज्येष्ठांची संख्या दरवर्षी वाढते, त्यांना कुठं बसण्यासाठी विरंगुळा नाहीये, ते असला पाहिजे. या दृष्टिकोनातून सुद्धा त्या ज्येष्ठांना बसण्यासाठी विरंगुळा असावा, सगळीकडे स्वच्छ टॉयलेटची व्यवस्था असावी, महिलांसाठी सुद्धा वेगळी टॉयलेटची व्यवस्था त्या ठिकाणी असावी. जे काही आपल्या बाजारपेठा म्हणून आपण आरक्षित केलेल्या आहेत तिथं सुद्धा त्यांना चांगली व्यवस्था, बाजार आलेल्या विक्रेत्यांना, मग ते शेतकरी असो किंवा व्यापारी असो, त्यांना सुद्धा चांगली व्यवस्था त्या ठिकाणी असली पाहिजे. पिण्याचं स्वच्छ पाणी आता मुबलक उपलब्ध आहे, त्याच्यामुळं दर दिवशी पाणी या ठिकाणी आलं पाहिजे आणि ते शुद्ध पाणी मिळालं पाहिजे. या दृष्टिकोनातून सुद्धा उपाययोजना करण्याचं त्या ठिकाणी असेल ते केलं पाहिजे. जे काही नगर परिषदेच्या शाळा असतील त्याच्यामध्ये त्या स्मार्ट स्कूल कशा होतील, आज आपण पाहतो मुंबई महानगरपालिका आहे, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आहे, त्या ठिकाणी स्मार्ट स्कूल आज तिथं नगरपालिकेमध्ये मुलांना प्रवेश मिळत नाही, इतकी गर्दी त्या ठिकाणी होते. तेव्हा त्या दृष्टिकोनातून सुद्धा ह्या गोरगरिबाची लेकरं शिकण्यासाठी ह्या शाळा सुद्धा स्मार्ट कशा होतील या दृष्टिकोनातून सुद्धा उपाययोजना करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी हाती घेणार आहोत. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला शेवटी अर्थ लागणार आहे. अर्थ खात्याशिवाय कुठलंही काम पुढे जाऊ शकत नाही. म्हणून त्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, या माध्यमातून या शहराला कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता विकासाच्या वाट्यावर घेऊन जाण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने हातामध्ये घेतलेलं आहे. आणि त्याला जनतेने साथ द्यावी, आशीर्वाद द्यावा, यासाठी आम्ही हे सगळे उमेदवार घेऊन पुढे जातोय. तेव्हा निश्चितपणानं आपल्या माध्यमातून जनतेला आम्ही आवाहन करतोय की आम्हाला एक वेळ संधी देऊन बघा. निश्चितपणाने या धाराशिव शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी पुढील काही वर्षामध्ये नाही तर वर्षामध्ये बघायला त्या ठिकाणी मिळेल, ही सुद्धा अपेक्षा या निमित्ताने मी आपल्या पुढे त्या ठिकाणी ठेवतोय. आपल्या सर्वांना विनंती असेल
की ह्या मूलभूत जे काही आम्ही वचननामा केलेला आहे, जाहीरनामा केलेला आहे आणि आमचे उमेदवार आपण त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं, ही पण विनंती माझी या निमित्तानं आपल्या सर्वांना असेल. धन्यवाद. आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण विचारा. आमदार साहेब, तुम्ही आता विकासाचे बरेच प्रश्न, विकासाच्या संकल्पना मांडल्या, परंतु भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बाबतीमध्ये तक्रार केली आणि त्या तक्रारीच्या अनुषंगानं अजितदादा पवार आणि जे उपमुख्यमंत्री आहेत आपल्या पक्षाचे नेते आहेत, त्यांनी स्थगिती दिली. एकीकडे तुम्ही विकास म्हणताय, तुम्ही स्थगिती देता जिल्हा नियोजन समितीच्या निधीला. हे सगळं गणित राजकीय कसं काय सोयीनुसार सगळं होणार तुमच्या? नाही, आपल्याला पण माहित त्याच्यामधलं काय घटनाक्रम झाला हे आपल्याला पण, आपण तरुण आणि ज्येष्ठ पत्रकार आहात, अनुभवी आहात की ज्येष्ठ म्हणजे वय नाही झाले, ज्येष्ठाचे 2 अर्थ होतात, लेंग्थ ऑफ सर्व्हिस. तर त्याच्यामध्ये अर्थ आणि नियोजन खातं जरी दादाकडे असले तरी शेवटी हा अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयाचा आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांचे कोण आमदार इथं त्या पक्षाचे हे तुम्हाला माहित आहे. उलट आम्ही जाऊन प्रयत्न दादाकडे केला की दादा ती स्थगिती उठवली पाहिजे आणि कामं झाली पाहिजे. ही स्वतः मी जाऊन दादांना पत्र दिलं. दादानी मुख्यमंत्र्यांसमोर, मीच समोर होतो, राणा दादांना बोलवलं की बाबा या पद्धतीने ती स्थगिती आपण उठवू. जे काही कुणाचे काम असतील काही नाही, शेवटी ही जनतेसाठी काम करतो. हे काही विक्रम काळाचे काम नाही. मुख्यमंत्र्यांनी कुणाचं सांगून हे तुम्हाला पण माहित आहे, तुम्हाला पण माहित आहे. नाही, हे नात्या गोत्याचं राजकारण होऊच नाही. राजकारण नाते गोते हे घरी असले पाहिजे. नात्या गोत्याचं राजकारण करायचं असेल तर तुम्हाला माहित आहे की दादा त्या दिवशी लग्नाला आले होते आणि त्या दिवशी तिथं नुसतं भेट देऊन सभेला गेले. त्यांनी प्राधान्य कशाला दिलं? जनतेला दिलं, लोकांना दिलं, आपल्या पक्षाच्या उमेदवाराला दिलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्या पुढे तरी किमान नात्याचं नात्याच्या ठिकाणी राहतील, समाजकारणाच्या ठिकाणी. स्थगितीच्या बाबतीमध्ये बराच वेळेस आमदार साहेबांनी सांगितलं की मी स्वतः स्थगितीला अजितदादांकडून गेले होते आणि अजितदादांनी ते स्थगिती दिली. स्थगिती मुख्यमंत्र्यांनी जर दिली असेल तर अजितदादावरती हा आरोप लावला जातो. नेमकी वस्तुस्थिती काय? राष्ट्रवादीचे आमदार आहात, ही वस्तुस्थिती जनतेपुढे आली पाहिजे ना. माननीय अजितदादा हे उपमुख्यमंत्री आहेत, फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री आहेत. आपल्याला माहित आहे राज्यामध्ये सर्व अधिकार हे माननीय मुख्यमंत्री महोदयांना असतात. जरी दादा अर्थमान्य नियोजन मंत्री त्यांच्याकडे खातं असलं तरी सुद्धा ही स्थगिती वरच्या पातळीवर दिली गेली हे आपल्याला पण माहित आहे. त्याच्यामुळं ही स्थगिती उठलेली आहे. आता तो काही प्रश्न आज राहिलेला नाही, ती स्थगिती उठली. काही मर्यादित कामापुरती स्थगिती उरलेली आहे आणि उरलेल्या जी कामं आहेत का त्याचा प्राधान्यक्रम ठरवला, ती गरज ठरवली जाणार आहे, ते निकष ठरवले जाणार आहे. आणखी ती कामं तशीच पेंडिंग नाही. मागची आता डीपीसी झाली, मी पण होतो, आपण पण होतो डीपीसी मध्ये. त्या दिवशी असंच ठरलं की मागची सुद्धा ही स्थगिती आता उठलेली आहे, ही स्थगिती उठवलेली आहे. त्यामुळे ही सगळी कामं फक्त जी आहेत ती आता जुनी कामं मंजूर केलेली होती, पण ती आता नव्यानं त्याची कामाची गरज बघून ती कामं द्यावीत आणि मंजूर करावेत असं ठरलंय. त्यामुळे आता निवडणुकाच्या संहिता संपल्यावर त्याची प्रक्रिया होईल आणि ती कामं होतील. राष्ट्रवादी काँग्रेसला चर्चेत गुंतवून कुठेतरी धोका दिला का जागा वाटला? म्हणजे तुमची मागणी किती होती आणि त्यांची लास्ट ऑफर? त्याला जोडून प्रश्न असा आहे की शिवसेना आरोप करते की बसला चर्चेमध्ये गुंतवलं. शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी आरोप भाजप आमदारावरती केलाय की ते पाटीत खंजीर पडला. त्याचा तुमच्या बाबतीत काय झाले का? खंजीर काय? खंजीर बिंजीर मला काही तसं म्हणायचं नाही. ते का म्हणायचं नाही की शेवटी महायुती म्हणल्यानंतर चर्चा होतात. कुठली आघाडी किंवा युती करायची असेल तर चर्चा होतात. त्यामुळे आता वरिष्ठांनी निर्णय दिलेला होता किंवा स्थानिक पातळीवरती तुम्ही बसून निर्णय करा. त्यामुळे आता आमच्या वतीनं मी बसलो, आमचे अध्यक्ष बसले, त्यांच्या वतीनं राणा पाटील साहेब बसले, शिवसेनेच्या वतीनं त्यांचे प्रमुख आले असतील. परंतु आम्ही हेच पहिल्या दिवसापासून त्यांना हेच म्हणतो की 3 पक्षाचं सरकार आहे, 3 पक्षाला समान वाटा तुम्ही दिला पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे, ही आमची इच्छा होती. काही ठिकाणी नगराध्यक्ष तुमचा मतदारसंघ आहे तुम्ही घ्या, बाजूच्या मतदारसंघात आम्हाला घ्या, अशा पद्धतीने ही वाटणी विभागणी व्हायला अपेक्षित होती. परंतु त्या दृष्टीनं त्यांच्याकडून तसा निर्णय झाला नाही. त्यामुळे नाविलाज असतो आम्हाला आमचा निर्णय घ्यावा लागतो. धाराशिव शहरात 140 कोटीच्या बाबतीमध्ये पालकमंत्र्यांनी स्वतः तक्रार केली होती की त्या निविदा प्रक्रियेमध्ये काही त्रुटी होत्या आणि त्याची चौकशीची मागणी आपणही केली होती.
त्याचं पुढे काय झालं? नाही, आता उच्चस्तरीय चौकशीची उच्चस्तरीय चौकशी आपल्यालाही मी बोललो होतो, पण त्यांनी सांगितलं उच्चस्तरीय सचिव लेवलच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर या संपूर्ण कामाची चौकशी व्हावी यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. आता अधिवेशन तोंडावरती आहे, 8 तारखेला अधिवेशन सुरू होत आहे. जर त्याच्यामध्ये निर्णय नाही झाला तर हा सभागृहात मला प्रश्न नाविलाज न्यावा लागेल. काम वाटपाच्या बाबतीमध्ये जसं जिल्हा नियोजन समितीचं होतं तसंच ते 41 कोटी काही त्याच्यामधले जे काही वाटपाचे मतभेद होते ते संपल्याचं कळतंय. वाटपाचे मतभेद तर माझ्या काही कानावर आलेले नाही. 140 त्याच्या मतभेद वाटायचे काही माझ्या कानावर आलेले नाहीत आणि ते काम मला वाटतं मेरिटवरती शेवटी त्याला शासनाने काही निकष घातलेले आहेत की कॉन्ट्रॅक्टर किती क्लास मधला असला पाहिजे, त्याचा अनुभव काय असला पाहिजे, याला काही नॉर्म्स केलेले आहेत. त्या नॉर्म्स मध्ये जे बसतील आणि शासनाचा ज्याच्यात फायदा असेल, शेवटी टेंडर काढतो तेव्हा आपण स्पर्धात्मक निविदा असतात 1, 2, 3 जो कोणी लोएस्ट आहे त्याला शासनाने म्हणते काम द्यायला सांगितलेलं आहे. तर त्यांना ते काम दिलं पाहिजे आणि काम उत्तम दर्जाचं झालं पाहिजे, कुठे कॉम्प्रोमाइज होता कामा नये, ही माझी प्रामाणिक भूमिका असणार. आता शिवसेनेला नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही काही विनंती केली आहे का, मागितली आहे का? चर्चा सुरू आहे किंवा अशा पद्धतीची काही चर्चा झाली का? त्यांच्याकडे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नाही, त्यांच्याकडे त्याचा पाठिंबा मिळेल का तुम्हाला? नाही, आम्ही तर त्यांना पाठिंबा द्यावा अशी विनंती केलेली आहे. आता त्यांचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होतोय, त्यांनी निर्णय केला तर आम्ही त्यांना घ्यायला सोबत घ्यायला तयारच आहे. शेवटी ते आमच्याच माहितीतला एक पक्ष आहे. निकालानंतर आपले काय म्हणले असं कुठल्या बाजून महाविकास आघाडीच्या नाही, आम्ही शेवटी आता माहितीमध्येच आम्ही आहोत. माहिती आहे का? हा? माहिती आहे का? नाही नाही, आज धाराशिव मध्ये नाही ना, आज धाराशिव मध्ये नाहीच म्हणूनच आपण स्वतंत्रपणे लढतोय. पण तू उद्या आता शेवटी संख्याबळ बघून त्या दृष्टीनं शेवटी विकास झाला पाहिजे शहराचा, आणि विकास व्हायचा असेल तर सरकारचा पण सपोर्ट राहिला पाहिजे. या अनुषंगाने योग्य वेळेला योग्य निर्णय आमची श्रेष्ठी घेते. आपण आता राष्ट्रवादी पक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहे, मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार ज्यावेळी ठरवायचे होते किंवा आताही सध्या अशी चर्चा आहे की भारतीय जनता पार्टीचे आमदार आपले उमेदवार ठरवले जातात किंवा ठरवतात. राष्ट्रवादीचा मालक दुसरेच कुणीतरी आहे. काय नेमकी वस्तुस्थिती जरा थोडं हे जे तुमचं वाक्य आहे ते पुसून टाकण्याचं काम आम्ही केलेलं आहे, मी स्वतः केलेलं आहे. तुमच्या मनात जे तुम्हाला वाटत होतं हे काही असत्य असं मी कधीच म्हणत नाही. काही काळ होत असेल, पण आता हे सगळे उमेदवार जे आम्ही ठरवले किंवा जी निवड केली उमेदवाराची ती आमच्या सगळ्या निवड मंडळाने केली राष्ट्रवादीच्या. त्यात आमचे जिल्हाध्यक्ष असतील, आमचे शहराध्यक्ष असतील, आमचे प्रदेशचे पदाधिकारी इथं बसलेले, या सगळ्यांनी बसून आम्ही 5 लोकांची समिती केलेली होती. त्यांनी आम्ही निवड केली. कोणी आम्हाला हे आमचा घ्या तो आमचा घ्या, आम्ही कुणाचं ऐकलं नाही आणि लोकसभेचा विषय नाही. लोकसभेला जसं उमेदवार निवडीचे अधिकार दुसऱ्यांना नव्हते किंवा उमेदवारी लागली तसं काही आता तसं अजिबात झालेलं नाही. तुम्ही कुठेही सांगा, आम्ही तुम्हाला त्याचं बिलकुल उत्तर देऊ. अर्चनाताई पाटील लोकसभेला निवडणूक लढवली, त्यांची भूमिका या प्रचारामध्ये काय असणार आहे? नाही, आता ते राष्ट्रवादीमध्ये नाहीतच ना, ते भाजपमध्ये आहेत, ते भाजपसोबत राहतो. प्रवेश झाला नाही भाजपमध्ये लोकसभेत ते मुंबईला केला असेल, तुम्हाला आम्हाला कुठं माहिती आहे? नगराध्यक्ष पदाच्या मित्र पक्षाच्या भाजप उमेदवाराला फायदा व्हावा यासाठी हा उमेदवार उभा केला अशी चर्चा आहे. बिलकुल नाही, आमचे उमेदवार सक्षमपणाने निवडणुका लढवत आहेत. ते स्वतः ताई ह्या उत्तम क्वालिफाईड आहेत, उच्च शिक्षित आहेत. स्वतः घरोघरी गेल्या फॉर्म भरलेल्या दिवसापासून ते फिरत आहेत. आमचे वकील साहेब जे त्यांचे मिस्टर आहेत ते स्वतः जात आहेत. आमचे सगळे उमेदवार ज्यांना आम्ही बी फॉर्म दिलाय ते त्या भरलेल्या फॉर्मच्या तारखेपासून आजपर्यंत त्यांनी वार्डामध्ये 4-4 चक्कर मारलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही फुल फ्लेजपणे प्रचारामध्ये आहोत आणि आमचा उमेदवार निवडून द्यावा यासाठीच आज आम्ही आपल्याला पण विनंती आणि आवाहन करण्यासाठी आलेलो आहोत. कुणाला सपोर्ट व्हावा किंवा कुणाला सपोर्ट व्हायचा असेल तर आम्ही फॉर्मच भरले नसते, माघार घेतले असते. शहरामधील तुमच्या जाहीरनाम्यामध्ये आठवडी बाजाराचा मुद्दा आहे. महायुती जेव्हा सत्तेमध्ये आली तेव्हा जुन्या आठवडी बाजाराच्या कामाला स्थगिती दिली.
हायकोर्टात हे प्रकरण गेलं, तिथं हायकोर्टानं स्थगिती उठवायला सांगितली, तरी सुद्धा आपल्या सरकारनं ही स्थगिती उठवली नाही, काम केलं नाही. याबद्दल काय सांगाल? तुम्ही स्थगिती देताय आणि तुम्हीच म्हणताय की तीच काम आम्हाला करायची आहेत. आम्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं धाराशिव शहरातल्या किंवा जिल्ह्याच्या कुठल्याही विकासाच्या कामाला स्थगिती दिलेली नाही. हे जे वाक्य आहे तुम्ही अधोरेखित करतो. राष्ट्रवादी कुठल्याही कामाला म्हणजे राष्ट्रवादीमध्ये आमचे नेते आले, आम्ही सगळे कुठल्याही विकासाच्या कामाला स्थगिती दिलेली नाही. आणि तुम्ही पत्रकार म्हणून सुद्धा अधिक माहिती मिळवू शकता, आपल्याला ती मिळेल. ते माझं वाक्य चुकीचं नाही, हे सत्य वाक्य आहे. आणि त्याच्यामुळे आता जे 18 बाजाराचा आपण विषय काढला, निश्चितपणानं त्याच्याही बाबतीमध्ये पणन मंत्र्यांशी बोलून हा विषय का पेंडिंग आहे आपण मार्गी लावण्याचं काम या जिल्ह्याचा सुपुत्रांना हाताने मी नक्की करेन. सर, तुम्ही आता सांगितलंय की भाजपचा तुमचा काय नाही. शहरातील काय प्रभागामध्ये भाजपचे जे कार्यकर्ते होते त्यांना आपल्या ह्याच्यामध्ये उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि भाजपचे काय पदाधिकारी त्यांचा प्रचार करतात. याच्यावर आपण हे पहा, प्रचार कुणी कुणाचा करावा. समजा संतोष म्हणला गेला निवडून द्या, त्याला तो अधिकार तुम्हाला दिला संविधानाला. कुणाला कुणी निवडून द्यावं, कुणाला कुणी द्यावं हा त्याचा अधिकार आहे. पण समजा निवडणूक वेळेस आपल्याला पण माहित आहे की ऐन वेळेला तिकडे कुणाला उमेदवार नाही मिळाली तर ते येतात, आम्ही बघतो किंवा त्याचं मेरिट आहे का निवडून येण्याचं आणि त्याला पक्षात प्रवेश घेऊन आपण उमेदवार देतो. असं बऱ्याच वेळेस अगदी विधानसभेला लोकसभेला पण होत. ही तर कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्याची निवडणूक आहे. त्याच्यामुळं अशा ठिकाणी सुद्धा आम्ही काही जणांना प्रवेश दिले आणि त्यांना तिकीट दिले झाले असे. पण ते आमच्याच पक्षात प्रवेश करून आज आमचेच आहेत, ते राष्ट्रवादीचे. बाप्पा, आपण जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. त्या जाहीरनाम्यामध्ये आपण धाराशिव शहरातील पाणी पुरवठ्याविषयी कुठेच उल्लेख केलेला नाही. उजनीचं पाणी आल्यामुळे आपल्याला वाटतं की शहरामध्ये पूर्ण सुरळीत पाणी पुरवठा असं वाटतंय का? कारण धाराशिव शहरामध्ये आजची परिस्थिती अशी की 10 ते 12 दिवस पाणी, 1 दिवसात 8-10 दिवसात पाणी येतंय. मात्र आपल्या जाहीरनाम्यामध्ये पाणी पुरवठ्याविषयी कुठेच उल्लेख केला नाही. उजनीचं पाणी आल्यामुळे आपल्याला वाटतं की शहरात पाणी सुरळीत सुरू आहे. नाही, पाणी एक तर काय, पाणी आणण्याचा जो मुख्य विषय होता तो आपण आणलेला. आता त्याचं डिस्ट्रीब्युशन जी काय त्याची व्यवस्था व्हायला पाहिजे वाटपाची, ती करण्यासाठी तो लोकल लेवलचा विषय आहे. ती निश्चितपणाने शेवटी आम्ही सत्तेत आलो तर ते करणारच. प्राधान्य तर पहिलं प्राधान्य कशाला, पिण्याच्या पाण्यालाच आहे. कुठंच उल्लेख नाही जाहीरनाम्यामध्ये. नाही, ते होणारच. त्याच्यामध्ये काय म्हणजे वेगळं त्याच्यात सांगायची गरज नाही, ते आम्ही करणारच. पहिलं प्राधान्य पिण्याच्या पाण्यालाच असणार, प्रायोरिटीच असणार. जाहीरनाम्यामध्ये त्याचाच उल्लेख नाही, ज्याला प्राधान्य देणार आहे त्याचा उल्लेख नाही जाहीरनाम्यामध्ये. तरी आपली सूचना आम्ही मान्य करतो. तुमची किती उमेदवार निवडून येतील असं वाटतं तुम्हाला? किती उमेदवार निवडून येतील? आम्ही तर सगळेच असं कसं आम्ही सगळे उमेदवार निवडून येण्यासाठीच मैदानात उतरलोय. आम्ही युद्ध हे जिंकायचं आम्हाला म्हणूनच उतरलेलो आहोत. पप्पा, ही फसगती झाली ही सगळी, ती वरिष्ठ नेत्यांच्या अजितदादाच्या कानावर घातली का तुम्ही? कामाला फसगत झाली आमची, आम्हाला फसवलंय, चर्चेत गुंतवलं. नाही, चर्चेत गुंतवून ठेवलं. आम्ही आमचा निर्णय ज्या दिवशी फॉर्म भरायची होती, माघार घ्यायची होती, वाट पाहिली आणि आम्ही त्यांना सांगितलं बा आम्ही काही तुमच्याबरोबर अधिक चर्चा करू इच्छित नाही, आम्ही आमचा निर्णय घेऊन टाकू. लास्ट ऑफर किती होती? मागणी किती सीट शेअरिंग मध्ये किती ऑफर होती? नाही, आम्ही तीन हिस्से समान करा म्हणून सांगितलं. समसमान. ते त्यांचं किती म्हणणं होतं? तुम्हाला वाटा किती द्यायचं? नाही, त्यांचं म्हणणं कमी जागा घ्या, कमी जागासाठी घ्या. कमी म्हणजे आता समजा काही ठिकाणी 4 घ्या, काही ठिकाणी 8 घ्या, काही ठिकाणी 10 घ्या, काही ठिकाणी 15 घ्या. धाराशिव मध्ये किती होते? धाराशिव मध्ये त्यांचं म्हणणं होतं 15 घ्या. आजही जो उमेदवार उभा केलेला आहे, आता मला सांगा, मागच्या वेळेस नगराध्यक्ष कोणाचा होता? कोणाचा नगराध्यक्ष होता? म्हणजे यापूर्वी सत्तेत कोण होता? शिवसेना. त्यांना तर वाटा मिळालाच पाहिजे ना. खरं 15 मनाचं समाधान करा. मनाचं समाधान 15 माहिती तुम्हाला आकरवारकडे येते ना. पण आता सेपरेट लढून तुम्ही 14 जागेवर उमेदवार उभे केले, एक कमी झाली जागा. म्हणून आम्ही 15 माहिती मी त्यासाठी नगराध्यक्ष आम्हाला मिळणार नव्हता.
नगराध्यक्ष तर आम्हाला मिळणार नव्हता, त्यांना किती होते? कारण शेवटी सत्तेवर त्यांनी होते अगोदर शिवसेना सत्तेवर होती, त्यामुळे ते नगराध्यक्ष पण घेणार. त्यांच्याबरोबर चर्चा होताना विचारा सर्वेचा आधार घेऊन आमची जी माहिती पत्रकारांची कदाचित कुठेही असेल किंवा बघा इकडे असेल, सर्वेचा आधार घेऊन शिवसेनेला 4 अंत मध्ये 2 जागा द्यायच्या असं त्यांचं मानणं होतं. आम्हाला तरी 2चं काही बोलले नाही, ते 2चं वगैरे काही बोलले नाही. 2 म्हणले असते तर आम्ही तिकडे गेलोच नसतो. शिवसेनेत तसं झालं, अपमानास्पद वागणूक केली. राजन साळवी स्वतः चर्चेला गेले, त्यावेळेस फक्त 5 मिनिटात घेण्यात आला आणि 5 मिनिटांमध्ये सांगितलं किंवा 4 जागा माहित नाही त्यांच्याशी काय जवळपास बोलणं. 40-50 वर्ष तुम्ही सगळ्या राजकारणात वेगवेगळ्या केलेत आहे. धाराशिवचा विकास तुम्ही जसं म्हटलं की शेजारी लातूरच्या तुलनेत झाला नाही, नेमकी काय कारण वाटतंय? कोण जबाबदार आहे? जबाबदार कोण? तुम्हाला वाटतं? का सत्तेमध्ये बराच काळ आपणही होता, मंत्रीपद नाही मिळालं आपल्याला, कोण जबाबदार आहे? नाही शेवटी आता कोणाची भूमिका किंवा सोयीचं मी माझ्याकडे बोर्ड दाखवलं तर ते मी स्वीकारतो, कारण मी पण इथल्या जिल्ह्यात सुपुत्र आहे. परंतु जे काय अधिकार पाहिजे ते माझ्याकडे नाही, बरोबर आहे. पण तरी सुद्धा शेवटी इथं जे कोणी रोजचे डे टू डे राजकारण करतात त्यांच्याकडं काही समजा अधिकार होते, त्यांनी ते करायला हवं होतं, ते करू शकले नाही. ती खंत आमच्या मनामध्ये आहे. त्यामुळे आता आपण निर्णय घेतलाय म्हणून आपण पुढे जाऊन काहीतरी करूया. अधिकार नाहीत म्हणजे मंत्रीपद नाही याची खंत आहे आपल्याला. मंत्रीपद नाही याची खंत नाही, आमदार म्हणजे ते सुद्धा शेवटी संविधानानं आम्हाला अधिकार दिले, त्याचा उपयोग करून जनतेचा विकास करूच ना. धाराशिव शहरात महायुती तुटलेली आहे. जे मतदार आहेत आपले कार्यकर्ते आहेत, काही ठिकाणी आपले उमेदवार नाही आहेत, तिथले मतदार आता संभ्रम आहेत. काय सांगाल त्यांना आपण? त्या सर्व मतदारांना आमच्या अध्यक्ष जे आमचे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदासाठी, त्या आमच्या गाड्याला पुढचं बटन दाबून ॲडव्होकेट मंजुषा विशाल साखरे यांना निवडून द्यावं हे सांगणार आणि शेवटी आमच्या उमेदवारांना निवडून द्यावं. बाकीचे जे आमचे उमेदवार आहेत नगरसेवकाचे त्यांना द्यावं हे सांगणार. बाकी ज्या ठिकाणी उमेदवार नाही आहेत आपले त्या मतदारांना त्या काय मतदार त्यांनी सुज्ञ मतदार आहेत, ते निर्णय घेतील ना. चालेल.